डोकं हलवणारी घटना यूपीमध्ये उन्नावचं गँग रेप केस। जेव्हा एक मायनर मुलगी आमदार कुलदीप सिंग सेंगल याच्याकडे काम मागण्याकडे जाते, तिच्यावर रेप केला जातो। नंतर तिला 3 माणसांद्वारे किडनॅप केलं जातं आणि परत तिच्यावर गँग रेप होतो। मग काही दिवसानंतर ती सापडते, ती FIR करते। FIR मध्ये पण फक्त त्या 3 लोकांचं नाव जातं, त्या आमदाराचं नाव लिहित नाही। यूपी पोलीस उलट त्या मुलीवर दबाव टाकते की त्या आमदाराचं नाव घेऊ नको बा, आणि ती मुलगीला यूपी सोडून जावं लागतं। ती यूपी सोडून जाते, पण त्याच्या पहिले ती तिथल्या मुख्यमंत्रीला आणि मंत्र्यांना पत्र लिहिते। म्हणजे तिथे मुख्यमंत्री असतात योगी आदित्यनाथ, तरी सुद्धा काही फायदा होत नाही आणि ती मुलगीला तिथून जावं लागतं। नंतर तिची आई कलेक्टरकडे कंप्लेंट करते, तर दुसरीकडे तिच्या वडिलांना MLA चे भाऊ आणि काही लोक उचलून घेऊन जातात आणि खूप मारतात, आणि उलट तिच्याच वडिलांवर कंप्लेंट करतात आणि जेलमध्ये तिच्या वडिलांना टाकलं जातं। आपण तर किडे मोकळे आहे ना, आपली कंप्लेंट घेतली जात नाही आणि तिच्या वडिलांना जेलमध्येच। अजूनही न्याय भेटत नसल्यामुळे ती मुलगी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री त्यांच्या घराबाहेर स्वतःला आग लावते, पण ती वाचते। दुसरीकडे तिच्या वडिलांना पोलीस कस्टडीमध्ये हत्या केली जाते। म्हणजे विचार करा, पण अजूनही तो आमदार अरेस्ट नाही झालेला आहे, त्याच्या भावाला अरेस्ट केलं जातं। नंतर SIT गठीत होते, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम। त्यानंतर CBI कडे ते केस ट्रान्सफर केले जातात, मग आमदारावर केस रजिस्टर होते। पण याच्यानंतर खऱ्या घटना घडतात। विचार करा, जेव्हा ती मुलगी 2 महिला आणि एक वकील त्यांच्यासोबत जात असतो, तेव्हा ट्रकवाल्यांनी ती गाडीला चिरडलं जातं। त्याच्यामध्ये वकील पण आणि त्या 2 महिला पण जागीच ठार होतात। फक्त ती मुलगी वाचते, ती पण गंभीर जखमी असते। म्हणजे चाललं काय बघा तुम्ही। पण त्याच्या आधी त्या मुलीने चीफ जस्टिस ऑफ इंडियाला पत्र लिहिलेलं असतं की असं असं चालू आहे। मग या सर्व केसेस दिल्लीला ट्रान्सफर केल्या जातात आणि तिकडे हा आमदार दोषी पाहिला जातो आणि आमदाराला जन्मठेपेची शिक्षा होते। पण आता 2025 मध्ये त्याला जन्मठेप सोडून त्याची शिक्षा माफ करून त्याला सोडलं जातंय बाहेर। म्हणजे चालू काय देशामध्ये, तो ब्रिजभूषण सिंग घ्या, तुम्ही राम रहीम घ्या, कोणी घ्या, इलेक्शन पुरता सत्तेसाठी कुठे पार्ट्या तोडल्या जात आहेत, कुठे आमदारांना खरेदी केलं जात आहे। म्हणजे काहीच विचारधारा राहिलेली नाही, काहीच राहिलेली नाही। कुठे रेप होत आहेत, मर्डर केलेले आहेत, संसदेत विधान भवनेत अर्धे मर्डर केलेले आणि क्राईम केलेले लोक बसलेले आहेत, तरी सुद्धा लोक त्यांनाच निवडून देत आहेत आणि त्यांचीच वाह करताय। काय चालू आहे हे? किती माइंडसेट आणि किती ब्रेन वॉश केलेलं आहे, तुम्हाला विचार करा। कारण तरीही माझा देश महान आहे, कारण माझ्या देशातले कायदे खूप महान आहेत। आणि ते तर जाऊ द्या, त्याच्यापेक्षाही माझ्या देशाची यायदाश खूप कमजोर आहे। माझ्या देशातल्या लोकांची यायदाश खूप कमजोर आहे। खूप मोठ्या मोठ्या घटना होतात, लोक विसरून जातात। बोला, तुम्हाला काय वाटतं याच्यावर? सांगा मला कमेंट बॉक्समध्ये। जय हिंद।